नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये दही घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा इथे तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी म्हणजे 2 चमचे दही घालायचं आहे. दही अगदी जास्त आंबटही नसावं. 2 चमचे दही घालूया. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. रव्यामध्ये पाणी पहा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की रवा पाणी छान असं अब्झॉर्ब करून घेतो. बघा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ना आपण झाकण ठेवूया आणि रवा 10 मिनिटाकरता भिजण्याकरता साईडला ठेवून देऊया. दहा मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया. पहा रवा छान असा भिजलेला आहे, व्यवस्थित असा फुललेला आहे. आता आपल्याला ना यामध्ये काही भाज्या घालायच्या, जसे की बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आवडीप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये घालू शकता, जसे की गाजर असेल, बीट असेल, कोबी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे इनो. अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही इथे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता. थोडासा इनो घालूया आणि फटाफट असं आपण याला मिक्स करून घेऊया. छान असं एकजीव करून घेऊया. तर पहा अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅसवरती लगेचच आप्पे पॅन ठेवायचं आहे, कारण आज आपण या रव्याच्या मिश्रणापासून आप्पे बनवणार आहोत. कोणतीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ न भिजवता, कोणत्याही प्रकारचं फर्मेंटेशन न करता अगदी झटपट असे इन्स्टंट आपले हे रवा आप्पे बनतात. तर आप्पे पात्रामध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर आप्पे पॅन जरासं हलवून घ्यायचं, म्हणजे सर्व साचे व्यवस्थित असे ग्रीस होतात. आता या सर्व साच्यांमध्ये आपण हे रव्याचं मिश्रण भरून घेऊया. मिश्रण भरताना कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे, कारण मध्यभागी हीट भरपूर असते ना, मधले आप्पे पटकन भाजले जातात. त्यामुळे सर्वात शेवटी आपण मध्यभागी आप्पे घालायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय. तर पहा इथे आपण सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. गॅस इथे ना आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि आता आपल्याला याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला हे आप्पे मध्यम गॅसवरती 5 ते 6 मिनटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. एक 5 ते 6 मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आप्पे अगदी मस्त टम्मश फुगून वरती आलेले आहेत. आता वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल सोडून घेऊया आणि हे आप्पे पलटवून घेऊया. आप्पे पलटी करून घेऊया. इथे मी तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर पहा मधले जे आप्पे आहेत ना, ते छान असे भाजले गेलेले आहेत आणि छान टम्म असे फुगलेले सुद्धा आहेत. आता याच पद्धतीने आपण सर्व आप्पे पलटवून घेऊया. तर पहा मध्यभागीचे आप्पे होते ना, ते पटकन भाजले गेलेले आहेत, परंतु कडेचे भाजण्याकरता जरासा वेळ लागतो. पहा साईडचे आप्पे अजून व्यवस्थित भाजलेले नाही आहेत. तर हे आप्पे जसे जसे भाजले जातील तसतसे आपण अलटेपलटे करून दोन्ही बाजूनी मध्यम गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घेऊया. गॅस नेहमी मध्यमच ठेवायचा आहे, जेणेकरून आप्पे आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात, छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे होतात. तर इथे पहा आपण दोन्ही बाजूनी हे आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. मध्यभागीचे आप्पे तर छान असे भाजले गेलेले आहेत. आता आपण हे आप्पे लगेचच या पॅनमधून काढून घेऊया आणि मध्यभागी जे कडेचे आप्पे आहेत ना, जे भाजले गेले नाही त्याला मध्यभागी घालायचं. अशा पद्धतीने आपण हे सर्व आप्पे भाजून घेऊ. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तर पहा इथे आपण सर्व आप्पे बनवून घेतलेले आहेत. मस्त असे आपले इन्स्टंट जाळीदार मऊ लुसलुशीत असे रव्याचे आप्पे तयार झालेले आहेत. पहा आप्पे किती मस्त स्पॉन्जी झालेले आहेत. तोडूनसुद्धा दाखवते.
आतमधून अगदी जाळीदार आणि हलके फुलके असे झालेले आहेत. संध्याकाळच्या किंवा सकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही हे रवा आप्पे नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.